बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते इराणच्या आक्रमक भूमिकेसंदर्भात। इस्रायलकडून लेबनॉनवर सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे इराण पुन्हा एकदा आक्रमक झालाय। इराणने या कारवायांवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट इशारा दिलाय। लेबनॉनमध्ये युद्धविराम झाल्याशिवाय इराण अमेरिकेसोबत होणाऱ्या इस्लामाबादमधल्या चर्चेत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। इराणच्या हवाई क्षेत्रात शत्रू देशांच्या विमानांनी प्रवेश केल्यास ते युद्धविरामाचं उल्लंघन मानलं जाईल असा इशाराच इराणने देऊन टाकलाय। तर इराणने हॉर्मुझमधील तेल टँकरची वाहतूक रोखून धरल्याची माहिती समोर येते। इराणच्या फार्स वृत्तवाहिनीने याबद्दलचं वृत्त दिलंय। या निर्णयामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होतीये। दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाली आणि संघर्षाला तात्पुरता का होईना पण ब्रेक लागलाय। 10 मुद्द्यांच्या शांती प्रस्तावावर चर्चा करण्याच्या दृष्टीने युद्धविराम जाहीर करण्यात आलाय। विशेष म्हणजे या चर्चांचा पुढचा टप्पा इस्लामाबादमध्ये 10 एप्रिलला पार पडणार आहे। तर याआधीच अमेरिकेकडून इराणला सकाळी 5:30 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती। मात्र अंतिम मुदत संपण्यापूर्वीच अमेरिका मवाळ झाली आणि सशर्त युद्धविरामाची घोषणा करण्यात आली। हल्ले थांबले तर आम्ही युद्ध थांबवू अशी भूमिका इराणने घेतली। जगासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने ठेवलेली। या अटीवर देखील इराणने सकारात्मक भूमिका घेतली आणि ही सामुद्रधुनी तातडीने सुरू करण्यासंदर्भात संकेत दिले। मात्र लेबनॉनवरच्या हल्ल्यानंतर इराणने पुन्हा एकदा काहीसा आक्रमक पवित्रा घेतला। दुसरीकडे पुढील 2 आठवड्यात होणाऱ्या चर्चांवरच या तणावाचं पुढील भवितव्य हे अवलंबून असणार आहे।